हॅलो स्टुडंट, मी सोनाली. ओम साई क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या लेक्चरला आपण सायन्स पार्ट फर्स्टचा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपण फोर्स म्हणजे काय पाहिलं होतं, त्यानंतर फोर्सचे टाईप्स आपण डिस्कस केले होते, त्यानंतर फोर्सचे इफेक्ट आपण डिस्कस केले होते आणि नंतर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हा पॉईंट डिस्कस केला होता. आणि फोर्स अँड मोशन. मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट दॅट हॅव मास. कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो त्यालाच काय म्हणलं जातं, ग्रॅव्हिटेशन म्हणलं जातं. एक्झाम्पल घ्यायचं जर ठरलं तर आपण एक्झाम्पल घेऊया अर्थ आणि मूनचं. अर्थ हा एक ऑब्जेक्ट आहे आणि मून हा एक ऑब्जेक्ट आहे. अर्थ आणि मून यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. मग ह्या युनिवर्समध्ये ज्या ज्या काही दोन वस्तू आहेत, दोन ऑब्जेक्ट आहे, मग ते ऑब्जेक्ट सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या, प्रत्येक दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो, त्यालाच काय म्हणलं जातं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणलं जातं. एक्झाम्पल दिलेलं इथे बघा, ॲन ॲपल फॉलिंग फ्रॉम अ ट्री हॅपन्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ॲपल जेव्हा झाडावरनं खाली पडतं जमिनीवरती, ते सुद्धा कशामुळे पडतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच ॲपल हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला काहीतरी मास आहे. अर्थ हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, त्यालाही मास आहे. ॲपल आणि अर्थ ह्या दोन ऑब्जेक्टच्या बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतोय. कोणता फोर्स एक्झर्ट होतोय, ग्रॅव्हिटेशनल. मग असंच युनिवर्समध्ये कोणत्याही दोन वस्तू घ्या, प्रत्येक दोन वस्तूंमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच म्हणलं जातं ग्रॅव्हिटेशन. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे फोर्स अँड मोशन. मग फोर्स म्हणजे काय, तर फोर्स इज ए पुश ऑर पुल ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. जेव्हा एखाद्या वस्तूला आपण ढकलतो किंवा ओढतो, पुश करतो किंवा पुल करतो, म्हणजे त्या वस्तूवरती आपण काय एक्झर्ट केला आहे, फोर्स एक्झर्ट केला आहे. मग फोर्समुळे काय होऊ शकतं, स्टेट ऑफ रेस्ट चेंज होऊ शकते किंवा स्टेट ऑफ मोशन चेंज होऊ शकते. मग स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय, रेस्ट म्हणजे स्थिरच नाही. मग एखादी वस्तू स्थिर आहे आणि तिच्यावरती जर आपण फोर्स वापरला तर ती वस्तूची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती चेंज होणार आहे. म्हणजे एखादी वस्तू आहे आणि आपण ती उचलून बाजूला ठेवली, म्हणजे ती वस्तू स्थिर होती एका जागी, स्टेट ऑफ रेस्टला होती, पण आपण जेव्हा उचलून बाजूला ठेवली म्हणजे त्या वस्तूवरती काय एक्झर्ट केला, फोर्स एक्झर्ट केला, आणि ती फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ती वस्तू मोशनमध्ये आली. स्टेट ऑफ रेस्ट काय झाली, तिची चेंज झाली. किंवा ऑलरेडी वस्तू मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे, आणि त्या वस्तूवरती आपण फोर्स एक्झर्ट केला. मग ती वस्तू मोशनमध्ये आहे आणि आपण तिच्यावरती फोर्स एक्झर्ट केला आहे, तर त्याची जी मोशन आहे ती चेंज होऊ शकते, वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. म्हणजे स्टेट ऑफ मोशन ही फोर्समुळे चेंज होऊ शकते किंवा स्टेट ऑफ रेस्ट ही पण फोर्समुळे चेंज होऊ शकते. म्हणजे वस्तू स्थिर असेल तर फोर्समुळे ती स्थिर राहणार नाही, किंवा वस्तू ऑलरेडी मोशनमध्ये असेल, गतीमध्ये असेल, तर फोर्स वापरल्यामुळे तिच्या गतीमध्ये बदल होऊ शकतो. मग बघा, फोर्स कॅन स्टार्ट मोशन. फोर्समुळे वस्तूला गती प्राप्त होऊ शकते, वस्तू मोशनमध्ये येऊ शकते, ऑब्जेक्ट मोशनमध्ये येऊ शकतो. ऑलरेडी ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर फोर्स वापरून आपण त्याला स्टॉप करू शकतो, थांबवू शकतो गतीमध्ये असेल तर. किंवा फोर्सचा वापर करून आपण ऑब्जेक्टचा स्पीड चेंज करू शकतो, आणि फोर्सचा वापर करून आपण डायरेक्शनसुद्धा चेंज करू शकतो. हा पॉईंट आपण कालच्या लेक्चरला सुद्धा डिस्कस केलेला होता. आता पुढचा जो पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. मग आधी आपण स्टडी करूया सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर म्हणजे काय रे, गोलाकार. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय, गोलाकार गती. मग एखादी वस्तू जेव्हा गोल फिरत असते म्हणजेच ती सर्क्युलर मोशनमध्ये आहे असं म्हणलं जातं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन इज द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग ए सर्क्युलर पाथ. एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्या ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे असं म्हणलं जातं. मग सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल भरपूर सारे आहेत आपल्या आजूबाजूला. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे बघा, ब्लेड्स ऑफ अ फॅन. इथे फॅन पण दिलेला आहे, हा फॅन आहे आणि फॅनची जी पाते आहे ते कशी फिरतात, गोलाकार फिरतात, म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये फिरतात. म्हणजेच ही फॅनची पाते सर्क्युलर मोशनमध्ये आहेत. दुसरं एक्झाम्पल सर्क्युलर मोशनचं चाक, गाडीचं चाक असेल किंवा सायकलचं चाक असेल ते पण कसं फिरतं, गोल फिरतं, म्हणजेच ते
सर्क्युलर मोशनमध्ये आहे असं म्हणलं जातं. आणि त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स स्टडी करायचा आहे आपल्याला, त्याचा आणि सर्क्युलर मोशनचा काय रिलेशन आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहे. मग बघा, सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय रे? अ फोर्स acts on any object moving along a circle and it is directed toward the center of circle. This is called the centripetal force. सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला समजावून घ्यायचा. त्याच्या आधी आपण सर्क्युलर मोशन बघितलं होतं. सर्क्युलर मोशन कशाला म्हणतात रे? जर एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत असेल तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे असं म्हणलं जातं. मग इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे अर्थ दिली आहे. काय दिली आहे? अर्थ. अर्थ हा एक ऑब्जेक्ट आहे. दुसरा ऑब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे इथे मून. हा मून जो आहे तो अर्थभोवती सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. कोणत्या मोशनमध्ये फिरतोय? सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. आणि या मूनवरती जो फोर्स एक्झर्ट होतोय तो फोर्स या सर्क्युलर पाथच्या सेंटरवरनं एक्झर्ट होतोय. म्हणजेच या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रिपेटल फोर्स. काय म्हणायचंय? सेंट्रिपेटल फोर्स. समजलं का? सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट जर गोलाकार फिरत असेल आणि त्या गोलाकार फिरणाऱ्या ऑब्जेक्टवरती एक्झर्ट होणारा फोर्स ह्या त्या सर्क्युलर पाथच्या सेंटरवरनं ॲक्ट होत असेल तर त्याला काय म्हणायचं? सेंट्रिपेटल फोर्स. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. फोर्स acts on any object moving along a circle and it is directed toward the center of circle. This is called as centripetal force. मग सेंट्रिपेटल फोर्स हा नेहमी सर्कलच्या सेंटरकडनं ॲक्ट होतो म्हणून त्या फोर्सला सेंट्रल सिकिंग फोर्स असं सुद्धा म्हणलं जातं. मग एक्झाम्पल, प्लॅनेट्स इन ऑर्बिट. सेंट्रिपेटल फोर्सचं एक्झाम्पल आहे बघा. सन जो आहे, सनच्या भोवती प्लॅनेट्स फिरत असतात. मग हे जे प्लॅनेट्स फिरतात सन भोवती, सन त्या प्लॅनेट्सवरती जो फोर्स एक्झर्ट करतो तो फोर्स कोणता असतो? सेंट्रिपिटल फोर्स. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे मून टू गो अराउंड द अर्थ. जे एक्झाम्पल मी ते सांगितलं, हा मून आहे, अर्थ भोवती सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय आणि त्या सर्क्युलर पाथच्या सेंटरला आहे अर्थ. मग अर्थ मूनवरती जो फोर्स एक्झर्ट करते तो फोर्स कोणता आहे? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच सन जो आहे तो अदर प्लॅनेटला सुद्धा ह्याच फोर्सने स्वतःकडे अट्रॅक्ट करत असला पाहिजे. ठीक आहे, हे होतं सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स विषय. आता पुढचा जो पॉईंट दिलेला आहे तो आहे सर आयझॅक न्यूटन यांचा. का? आपण ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर स्टडी करतोय आणि ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटीची थेअरी आपल्याला सांगितलेली आहे आयझॅक न्यूटन यांनी. त्यांच्याविषयी थोडीशी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी तुम्हाला 1 मार्कसाठी महत्त्वाची आहे. मग बघा, सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला लॉज ऑफ मोशन सांगितलेले. आपण क्लास 9मध्ये जो फर्स्ट चॅप्टर पाहिला तिथे लॉज ऑफ मोशन स्टडी केले, त्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन पण स्टडी केले. आता ह्या 10वीला ह्या चॅप्टरमध्ये आपण थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी स्टडी करणार आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून लाईट, हीट, साऊंड, मॅथमॅटिक्स या फील्डमध्ये सुद्धा ग्राउंड ब्रेकिंग वर्क केलेलं आहे. आणि मॅथमॅटिक्सची एक नवीन ब्रांच त्यांनी इन्व्हेंट केली जिचं नाव आहे कॅल्क्युलस. कॅल्क्युलस नावाची मॅथमॅटिक्सची जी ब्रांच आहे ती सर आयझॅक न्यूटन यांनी इन्व्हेंट केलेली आहे. आणि टेलिस्कोप जे आहे ते 2 प्रकारचे असतात, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आणि रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये फक्त लेन्सेसचा यूज केला जातो आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये लेन्स आणि मिरर असा दोन्हींचा वापर केला जातो. तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप जो आहे, पहिला रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, तो आयझॅक न्यूटन यांनी केलेला आहे आणि त्या टेलिस्कोपला नाव दिलं न्यूटोनियन टेलिस्कोप. ठीक आहे, ही होती सर आयझॅक न्यूटन यांच्याविषयीची काही थोडंसं इन्फॉर्मेशन. आता याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे केपलर्स लॉ. आता केपलर्स लॉ जो आहे, 3 लॉज आहे, त्याने आपल्याला 3 लॉ सांगितलेले आहे. 3ही लॉ आपल्याला स्टेट बोर्डच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. कधी तो 3 लॉपैकी एक लॉ आपल्याला 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो किंवा 3ही लॉ 3 मार्कसाठी विचारले जाऊ शकतो.
मग जॉन केपलर हे त्यांचं नाव आहे. जॉन केपलरने प्लॅनेट जे स्पेसमध्ये फिरतात तर त्यांची जी मोशन आहे त्याचा स्टडी केला आणि त्याच्या बेस्डवरती त्यांनी काही लॉज आपल्याला सांगितले. मग जॉन केपलर नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलो सर्टन लॉ. जे प्लॅनेट्स फिरतात ते काही सर्टन लॉ फॉलो करून फिरत असतात. मग त्याने आपल्याला 3 लॉ सांगितले. प्लॅनेटची मोशन डिस्क्राईब करण्यासाठी त्याने आपल्याला 3 लॉ सांगितले. केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ आणि केपलर थर्ड लॉ. लॉ आपण स्टडी करणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडीशी इलिप्स विषयी माहिती घेऊ. आता इलिप्स म्हणजे काय असते बघा. अँड इलिप्स इज द कर्व ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय अन इन्क्लाइन प्लेन. तुम्ही जर कोन घेतला आणि त्या कोनला इन्क्लाइन प्लेनमध्ये कट केला, हा आहे कोन, आणि ह्या कोनला तुम्ही इन्क्लाइन प्लेनमध्ये जर कट केलं तर इथे तुम्हाला काय मिळतो, इलिप्स मिळतो. मग इलिप्स जो असतो त्याला 2 फोकल पॉईंट असतात. मग हा इलिप्स आहे बघा, हा काय आहे, इलिप्स आहे आणि याला किती फोकल पॉईंट आहे, 2, F1 आणि F2. इलिप्सला फोकल पॉईंट असतात 2, F1 आणि F2. The sum of distance of the 2 focal point from every point on the curve is constant. याचा अर्थ काय, तुम्ही ह्या इलिप्सवरती कुठलाही पॉईंट घ्या, त्या पॉईंटची दोन्ही फोकस पासूनच्या डिस्टन्सेसची सम ही काय राहणार आहे, नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी पहिला पॉईंट घेतलेला आहे एचा पहिल्या फोकसपासूनचं डिस्टन्स किती आहे, AF1. एचं दुसऱ्या फोकसपासूनचं डिस्टन्स किती आहे, AF2. मग दोन्ही फोकसपासूनचं डिस्टन्सची काय घेतली मी, सम घेतली, ती काय राहणार आहे, नेहमी कॉन्स्टंट. सेकंड पॉईंट घेतलाय बघा मी बीचं फोकस F1 पासूनचं डिस्टन्स आणि बीचं फोकस F2 पासूनचं डिस्टन्स. बीचं F1 पासूनचं डिस्टन्स किती आहे, BF1, आणि बीचं F2 पासूनचं डिस्टन्स किती आहे, BF2. दोन्ही फोकस पासूनच्या डिस्टन्सची सम काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही इलिप्सवरती कुठेही पॉईंट घ्या, त्या पॉईंटची दोन्ही फोकसपासूनच्या डिस्टन्सची सम ही नेहमी काय राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. इथे बघा C हा पॉईंट घेतला, Cचं पहिल्या फोकसपासूनचं डिस्टन्स CF1, दुसऱ्या फोकसपासूनचं डिस्टन्स CF2, त्यांची काय घेतली आपण, सम घेतली, ती काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता इलिप्स का स्टडी केला आपण, कारण केपलरचा जो फर्स्ट लॉ आहे तो आपल्याला इलिप्सशीच रिलेटेड आहे. मग केपलरचा फर्स्ट लॉ काय आहे बघा, नीट लक्ष द्या. आता द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोर्स. मगाशी मी सेंट्रिपिटल फोर्स एक्सप्लेन करताना सांगितलं होतं तुम्हाला की प्लॅनेट्स जे आहे ते सन भोवती फिरतात आणि सन त्या प्लॅनेट्सवरती सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्ट करत असला पाहिजे. मग प्लॅनेट सन भोवती फिरतात हे आपल्याला माहिती आहे. मग इथे कोण आहे, सन आहे, आणि या सन भोवती कोण फिरताय, प्लॅनेट. सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात हे आपल्याला माहिती आहे, पण ते जेव्हा सूर्याभोवती फिरतात तर फिरताना त्यांची ऑर्बिट ही इलिप्स असते. काय असते, इलिप्स असते, आणि त्या इलिप्सच्या एका फोकसवरती कोण असतो, सन. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इलिप्सला 2 फोकस असतात. मग केपलरचा पहिला लॉ काय सांगतोय, ह्या 2 फोकसपैकी एका फोकसवरती कोण असतो, सन असतो. मग आपण असं कन्सिडर करू की हा फोकस आहे, हा पण दुसरा फोकस आहे, तर ह्या 2 पैकी कुठल्या तरी एका फोकसवरती कोण असणार आहे, सन. आणि जे प्लॅनेट सन भोवती फिरताय ते इलिप्टिकल पाथमध्ये फिरताय. हे कोण सांगतंय आपल्याला, केपलरचा फर्स्ट लॉ सांगतोय. बघा काय केपलरचा फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. मग हा काय, समजा प्लॅनेट आहे, तो सूर्याभोवती काय होतोय, फिरतोय. कसा फिरतोय रे, इलिप्टिकल पाथमध्ये फिरतोय, आणि त्या जो काही इलिप्टिकल पाथ तयार झालाय त्याच्या एका फोकसवरती कोण असतो, सन असतो. बघा केपलर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, प्लॅनेटचं ऑर्बिट हे कसं आहे, इलिप्स आहे, आणि त्या इलिप्सच्या एका फोकसवरती कोण आहे, सन आहे. समजलं, हा काय आहे, केपलरचा फर्स्ट लॉ. आता केपलरचा सेकंड लॉ आपल्याला बघायचा. केपलर सेकंड लॉ काय स्टेटमेंट त्याचं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता इथे बघा, इथे मी डायग्राम दाखवलेली आहे. तर ह्या डायग्राममध्ये हा जो आहे हा प्लॅनेट आहे आणि हा सन आहे. सन आणि प्लॅनेटला जोडणारी ही लाईन आहे,
स्वीप म्हणजे काय रे, सरकणे. ही लाईन थोड्या वेळाने इकडे शिफ्ट झाली, इथे शिफ्ट झाली, म्हणजे काय झाली, स्वीप झाली. मग स्टेटमेंट काय सांगताय आपल्याला बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. ही लाईन आहे प्लॅनेट आणि सनला जोडणारी.